हॅलो नमस्कार, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर की नाही आपण आज छान गणपती विणणार आहे, शिकणार आहोत. पूर्ण मी जे व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकलं गणपतीचा विणलेला चमकी उलनमध्ये, तो गणपती आपण पूर्णपणे आज शिकणार आहोत. साखळ्या किती घेतलेत, खांब किती घ्यायचं, हे पूर्ण गणपती आपण आज शिकवणार आहोत. तर हे गणपती तोरण खूप सुंदर दिसतं आणि खूप छान असं मणी डोळे आणि वर टोपला मणी लावलेले आहे. तुम्ही सोंटी पण बघा किती आकार छान आलेला आहे. कानांचा आकार पण एकदम सुंदर आलेला आहे. तर आज आपण हे गणपती बनवणार आहोत आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. आंबा कलरचा हा चमकीची उलन आहे. शायनिंग आहे बघा, खूप छान असं चमकी आहे. नायलॉनचा दोरा आहे हे लोकर, आणि मेहंदी कलरची लोकर घेतले. माझी नेहमी 12 नंबरची सुई आहे. 12 नंबरच्या सुईनेच मी विणते. दोरा कट करण्यासाठी कात्री लागणार आहे आपल्याला आणि मणी लागणार आहेत. तर मला मणी ना लाल कलर आणि हे जांभळ्या कलरचे 2 कलरमध्ये मणी भेटलेत. दुसरे कलरचे मणी नव्हते आणि अशामध्येच काळ्या कलरचे डोळ्यासाठी लागणार आहेत आपल्याला. हे बघा, तर हे 3 कलरमध्ये मी मणी घेऊन आलेले आहे. चला मग आपण विणायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण ना सरीगाठ मारून घ्यायचं. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 साखळी तयार करून घेतले. 4 साखळी सोडून 5व्या साखळीमध्ये इथे आपल्याला डबल क्रोशे तयार करून घ्यायचं, याने खांब तयार करून घ्यायचं. परत एक साखळी घ्यायचं, परत इथली एक साखळी सोडून त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. परत एक साखळी घ्यायचं, इथली एक साखळी सोडायचं, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक खांब तयार करून घ्यायचं. परत इथे एक साखळी घ्यायचं, विणते वेळेस एक साखळी घ्यायचं आणि जेव्हा खांब तयार करतो तेव्हा एक साखळी खाली सोडून द्यायचं. एक 2 3 4 5 6 खांब तयार झालेत आणि 1 2 3 4 5 खिडक्या तयार झालेत आपले. परत 3 साखळी तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि जिथे साखळी घेतली होती आपण तिथे पण आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. हे 2 3 आता 11 खांब तयार करून घ्यायचं पूर्ण. तर आपण 11 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि 3 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 एक साखळी, परत इथला एक खांब सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये एक खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 3 खांब, एक साखळी, परत इथला एक खांब सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्यात लगट आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचं. हे बघा, आपले तिसऱ्या लाईनमध्ये 3 खांब तयार करून घेतलेत. एक साखळी आणि एक खिडकी तयार केलीत. परत 3 खांब, एक साखळी आणि ते एक खिडकी तयार झालेली आहे आणि परत 3 खांब, अशी 9 खांब आणि 2 खिडक्या तयार केलेत आपण. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि आपल्याला लगट 11 खांब तयार करून घ्यायचे आहेत असे. तर आपण चौथ्या लाईनमध्ये पण 11 खांब तयार करून घेतलेत. आता 5व्या लाईनमध्ये पण आपल्याला पूर्ण 11 लाईनी म्हणजे 11 खांब तयार करून घ्यायचं. सॉरी, 5 लाईनी पूर्ण झालेत आपले. 1 2 3 4 5. पहिल्या लाईनीमध्ये 6 खांब तयार करून घेतलेत, 5 खिडक्या झालेत. मग दुसऱ्या लाईनमध्ये पूर्ण 11 खांब तयार करून घेतले. तिसऱ्या लाईनमध्ये 3 खांब, एक खिडकी, 3 खांब, एक खिडकी, 3 खांब, अशी 9 खांब, 2 खिडक्या. 1 2 3 4. चौथ्या लाईनमध्ये पूर्ण 11 खांब, 5व्या लाईनमध्ये पूर्ण 11 खांब तयार करून घेतलेत आपण. 6व्या लाईनमध्ये 10 खांब तयार करून घ्यायचं. एक एक लाईन, आता एक एक खांब आपल्याला कमी करायचे. तर शेवटचा जो खांब आहे ते कमी करायचा आपल्याला. तर 10 खांब पूर्ण करून घेऊया.
तर शेवटला मी हे खांब सोडून दिले. आपले 10 खांब तयार आहेत. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं. परत आता 9 खांब तयार करून घ्यायचे आपल्याला आणि हा शेवटचा खांब सोडून द्यायचं. 9 खांब तयार करून घ्यायचं. तर हे शेवटचा खांब सोडून दिलेत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आता 8 खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. 1 2 3 साखळी. आता हे शेवटचं जी साखळी घेतलीत आपण हे सोडून द्यायचं. हे बघा शेवटला माझे 2 खांब आलेत. तर प्रत्येक लाईनला आपण एक एक खांब कमी केलेत. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लाईनी पूर्ण आहेत आपले. आणि कणी 1 2 3 4 5 5 लाईनीपर्यंत आपण कणी 11 खांब तयार केलेत आणि 6व्या लाईनीपासून आपण कमी केलेत. आता आपण ह्याला काय करणार आहेत. आता जे 11 खांब आहेत नीटने आणि जिथं कमी केलेत आपण 10 खांब तयार केलेत तिथे बरोबर आता कणी हे अशी लाईन जॉईंट करायचं. हे असं करून तुम्हाला जर सुई दोरा न शिवायचं असतं शिवून घेऊ शकताय. मी साखळीनं असं सुईनं साखळी घालणार आहे. ते पूर्ण आपल्याला सोंटीचा आकार द्यायचा आहे. खूप छान असं गणपतीचं तोरण दिसतं. फक्त मी तुम्हाला गणपती विणून दाखवत आहे. तर बरेचसे व्हिडिओ आहेत गणपती तोरणाचे, पण हा जरा गणपतीची डिझाईन जरा वेगळी आहे. दिसायला सुंदर दिसतं आणि त्याच्यामध्ये आपण डोळ्यांसाठी मणी वापरलेले आहेत. अलीकडच्या खांबाच्या पुढल्या खांबातले असे 2-2 साखळ्या घ्यायच्यात आपल्याला. हे पूर्ण शिवून घेऊया आपण. तर वरनं 1 2 3 4 5 लाईन सोडून द्यायचं. बरोबर 5 लाईनीपर्यंत मी हे साखळी घालत आले बघा. सोंटीची शिवत आलेली आहे. आणि काय करायचं आपल्याला आता कणी 1 1 2 3 4 5. तर इथनं आपल्याला साखळी तयार करून घ्यायचं. तर इथे आपण थोडंसं साखळी करत येऊया. त्या दोरा कट करण्याच्या ऐवजी आता साखळी घालत यायचं आपल्याला इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 साखळी तयार करून घ्यायचं. जिथे 1 नंबरला खांब तयार करून घेतले तिथे आपल्याला ही साखळी जॉईंट करून घ्यायचं. आणि आता त्याच्या पुढे वरती आपल्याला 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं. आणि आपल्याला पूर्ण हे ते 11 खांब तयार करून घ्यायचे आहेत. तर हे पूर्ण 11 खांब तयार करून घेऊया आपण. तर 11 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता कणी दुसऱ्या लाईनमध्ये काय करायचं आपल्याला. हे खांब सोडून द्यायचं आपल्याला आणि इकडचं एक खांब सोडून द्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 खांब तयार करून घ्यायचं. मग 9 खांब तयार केले ना नंतर असे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन्ही साईडचे एक एक खांब कमी करायचे आहेत. तर त्याच्या समोरच्या इथे आपल्याला 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि कणी 9 खांब तयार करून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 खांब तयार झालेत आपले. आता हा खांब सोडून द्यायचं. 1 2 3 4 5 6 7 खांब तयार करून घ्यायचं आणि हे पण खांब सोडून द्यायचं. प्रत्येक लाईनमध्ये आपले दोन्ही साईडचे कणी 2 खांब कमी होतात. 1
2 3. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला पूर्ण तोरण बघायचं असेल तर मी ते तोरणाची डिझाईन पण पूर्ण तोरण पण बनवून दाखवेन तुम्हाला. पण माझा एक जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये गणपतीचं तोरण मी दाखवलेलं आहे, पण असा सेपरेट एक गणपती मी विणलेला नाही. एकाच व्हिडिओमध्ये मी दोन्ही पण दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आपण सेपरेट आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे म्हणून कणी म्हटलं गणपती करून दाखवावं तुम्हाला बनवून. आणि तोरण खूप सुंदर दिसतं. बरेचसे तोरण आहेत बनवलेले गणपतीची, पण हा तोरण खूपच भारी आहे. गणपती दिसायला एकदम असं उठाळून दिसतो, गणपतीचा आकार दिसून येतो. तर हे पण आपल्याला 1 2 3 आता 3 खांब आहेत ना आपले. आता मधल्या खांबामध्ये ते एकातच आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 आणखीन एक. हे तर आपले किती लाईनी झाल्या वरल्या साईडला ह्या खिडक्यापासून वर 1 2 3 4 5 6 लाईनी पूर्ण झालेल्या आहेत. दिसतो ना तुम्हाला आकार छान. आता ह्या साईडला आपल्याला इथे 10 साखळी तयार करून घेतलेत ना, तसं ह्या साईडला पण 10 साखळी तयार करून घेऊया आपण. तर इथला दोरा मी कट केला आणि कणी इथं जॉईंट करून इथून 10 साखळ्या खाल्ल्या साईडला जॉईंट केलेल्या आहेत. बघा हे दोन्ही साईडनं साखळ्या तयार आहेत. तर आता आपण काय करूया, ह्या साखळीमध्ये 10 खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. साखळीमध्ये घालायचं नाही, साखळीला धरून खांब तयार करून घ्यायचं. 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 असे पूर्ण ना 10 खांब तयार करून घ्यायचं. ह्या साखळीला घेऊन असे हे साखळीच्या खालनं सुई घालून असं खांब तयार करून घ्यायचं. तर ह्या साखळीमध्ये घालायचं नाही, साखळी धरून खांब तयार करायचे. 10 खांब तयार करून घेऊया. तर पूर्ण आपण 10 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि त्याच इथं जो 1 नंबरला खांब आहे तिथेच आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. 1 2 असे. आता परत पुढे 1 2 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 खांब तयार करून घेऊया. इथं शेवटला जो खांब आहे इथं एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं आणि जसं इथे एकात 2 केले तसं इथं पण एकात 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर आपण 10 खांब तयार करून घेतलेत. दुसऱ्या लाईनला 12 खांब तयार झालेत. तर तिसऱ्या लाईनीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 10 12 14 असे खांब तयार झालेत बरं का आपले. तर आता दोरा कट करून घ्यायचा आणि ह्या साईडचं कान सेम असंच बनवून घ्यायचं आपल्याला. जसं इथं बनवलं आहे तसंच इकडचं पण कान तयार करून घ्यायचं. 10 12 आणि 14 अशा 3 लाईनी तयार करून घ्यायचं खांबांच्या. फक्त ह्या शेवटचा जो खांब आहे इथे एकात 2 घालायचं आणि इथे एकात 2 असे शेवटच्या खांबामध्ये 2 खांब तयार घ्यायचं. हे बघा आपले दोन्ही कान तयार झालेले आहेत आणि तुम्हाला गणपती किती सुंदर दिसतोय बघा. आणि हे जर आपण तोरण पट्टीवर जर हा गणपती जॉईंट केला आपण कणी किती सुंदर तोरण दिसलं आपलं. तर आता कणी साईडनं मी हिरव्या रंगाचा कणी बॉर्डर करून घेणार आहे. म्हणजे कणी इथं जर काना आहेत ना आपले इथं जर गणपतीचे कसे काने असतात असं म्हणून ते हिरव्या रंगानं बॉर्डर करून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोरा लावू शकता बॉर्डरसाठी. मी हिरवा मेहंदी कलर घेतलेला आहे कारण छान दिसतो मेहंदी कलर. आता जिथं कान आपण इथं खांब तयार केलेत ना ह्या साखळीमध्ये इथं सुई घालून हिरव्या रंगाचा दोरा जॉईंट करून घ्यायचा. तिथं खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3. आता आपले इथं आडवे खांब आहेत त्या आडव्या खांब्यामध्ये खांब तयार करून घ्यायचं. एक 2 3
4 5 6 7 एक साखळी घ्यायचं, एक त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं, त्याच्या पुढच्या खांबामध्ये खांब तयार करून घ्यायचं, जिथं आपण एक साखळी आणि एका 2 खांब तयार केलेत ना, म्हणजे असं वड बसणार नाही राऊंड घेते वेळेस, म्हणून आपण ते एका 2 खांब तयार करून घेतलेत. दोन्ही खांबांच्या मध्ये एक साखळी घेतलेली आहे. तर 1 2 3 4 5 हे 6 खांब तयार करून घेतलेत आपण. आता इथे सिंगल खांब तयार करून घ्यायचं, 1 हे 2 3 4 परत डबल क्रोशे तयार करून घ्यायचं आणि मोठं खांब तयार करून घ्यायचं, 1 2 3 4 एक साखळी, तर त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. परत आता ह्या साईडला तसंच खांब तयार करून घ्यायचं. आपण ह्या साईडला कसं घेतलं तसंच आडवे, 1 2 3 4 5 6 ते असा आकार आपला कानाला येतो. तर सेम असंच कान आपण ह्या साईडला तयार करून घ्यायचं आहे. पण आता विण्यात दोरा कट करण्याच्या ऐवजी काय करायचं, आपण टोपला आपण वरती ना बॉर्डर तयार करून घ्यायचं आहे. तर आता इथेच 1 नंबरला जो खांब आहे तिथे जॉईंट करून घ्यायचं. हे 1 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं आणि जो हा खांबाचा ही मधली जी लाईन आहे ती सोडून दुसऱ्या लाईनमध्ये इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायची साखळी. हे 1 2 3 4 तर ही मधली लाईन सोडायचं, त्याच्या वरच्या लाईनमध्ये इथे हे साखळी जॉईंट करून घ्यायचं. 1 2 3 4 तर ही लाईन सोडून इथं बरोबर आपण जे खांब आहे 1 नंबरचा त्या खांबामध्ये इथे साखळी जॉईंट करून घ्यायचं. परत 1 2 3 4 तर ह्या साईडनं सेम तसंच करायचं आपल्याला. 1 2 3 4 1 2 3 4 असं पूर्ण राऊंड तयार करून घेतले. आता सेम ही जसं खांब तयार केलं आपण ह्या कानाला तसं पूर्ण इकडचं कान तयार करून घेऊया. सेम दोन्ही साईडनं आपण कान तयार झालेले हिरव्या रंगाची बॉर्डर तयार करून घेतलेत आपण. आता फक्त आता हे इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे हिरव्या रंगाचे. एक 2 3 1 जे 4 साखळी तयार केल्यात आपण तिथे ना तुम्हाला हवे तेवढे खांब घालू शकताय, 4 5 किंवा 6. तर इथे मी 1 2 3 4 आणि हे असे 5 खांब तयार केलेत आणि जिथे आपण हे जॉईंट केलं तिथे याने सिंगल खांब मुख्य खांब तयार करून घ्यायचं. परत आपल्याला त्याच्या समोर इथे 1 2 3 5 खांब तयार करून घ्यायचं. हे 2
3 4 5. 1 2 3 2 3 4 5. आता इथे 5 खांब तयार करून घेतलेत आपण. आता इथे 1 आणि 2 खांब आहेत ना, तर इथे आपण जे जॉईंट केले होते सुरुवातीला मधोमध, तिथे पण त्या साखळीमध्ये आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं. राऊंड चांगला दिसतो, म्हणजे छान दिसतं तिथे एक लगट म्हणून. तिथे आपण एक लगटच इथे खांब तयार, परत 5 खांब तयार करून घ्यायचे ह्या साईडनं. आता मधोमध 2 खांब तयार करून घेतलेत. 2 3 4 हे 5. असं पूर्ण राऊंड आपला तयार झालेला आहे, गोल छान असं. परत आता इथे 5-5 खांब तयार केले, तसे इथे दोन्ही साईडनं 5-5 खांब तयार करून घ्यायचं. तर पूर्ण ना दोन्ही साईडनं 5-5 खांब, जसं इथे साईडनं तयार केलं तसं ह्या साईडनं 5-5 खांब तयार करून घेतलेले आहेत. आणि मस्त असा आपला गणपती तयार झालेला आहे. आणि सुईने आपण हे दोरा जे आहे, ऑरेंज कलरचा दोरा घेतलेला आहे मी सुईमध्ये ओवून. आता आपण कधी त्याला डोळे लावूया. आता खाल्ल्या साईडनं ना जो 2 नंबरचा खांब आहे ना, तिथे सुई दोरा बांधून घ्यायचा. तर दोरा बांधून घेतलाय. बरोबर आपल्याला जी साखळी आहे खांबाची, त्या साखळीमधून ना बरोबर सुई बाहेर काढून घ्यायचं. एक काळा मणी ओवून घ्यायचा. आणि 3 खांब जे आहेत बरोबर 2 खांब जे आहेत ना मधले साखळ्या, बरोबर असं सुई बाहेर काढून घ्यायचं पुढच्या खिडकीमध्ये. इथे गाठ मारून घ्यायचं. तर हे डोळे लावून झाले तर बघा किती सुंदर दिसतात. आणि आता इथे मी 1 नंबरचा जो खांब आहे तिथे हे दोरा लावून घेतलेला आहे. खांबातनं सुई पुढे घ्यायचं वळून. मला दुसऱ्या कलरचे मणी भेटलंच नाही, 2 कलरच होते म्हणून मी 2 कलर घेऊन आलेले आहे. याच्यामध्ये जर हिरव्या रंगाचा एक मणी राहिला असतं खूप सुंदर दिसलं असतं, अजून उठाळून दिसलं असतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. आणि जर तुम्हाला हे तोरण पूर्ण जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी पूर्ण तोरण पण दाखवेन तुम्हाला. आणि माझा जुना एक व्हिडिओ आहे तिथे मी गणपतीचं तोरण दाखवलेलं आहे. जुन्या व्हिडिओमध्ये पूर्ण तोरण आहे, फक्त हा शेपट मी गणपती दाखवायचा व्हिडिओ केलेला आहे. तर ते खाल्ल्या साईडने इथं गाठ मारून घेऊया. तर सुंदर छान आपला गणपती तयार आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.